आमच्या गावचे सचिन पाटील शेतकरी जरा म्हणले शेताकडे जाऊया चल. मी नाही म्हणलो. अरे चल रे मर्दा, जरा ऊस तर बघ चल म्हणलं आमचा. बरं चल म्हणलं. मग त्यांच्याबरोबर गेलो मी ऊस बघायला. तर काय ही वाड्यातली वाट, एवढं वाईट वाटलं. शेतकऱ्याचं जीवन लई कठीण म्हणलं. लई कठीण परिस्थितीत शेतकऱ्याचं जीवन असते. वाट बघून तर एवढं वाईट वाटलं मला, खरोखर लई वाईट वाटलं. मी एकदा आलो त्यांच्या शेतात. आंब्याचं झाड होतं, शेजारी ऊसाची तोडणी चालू होती. मग जरा ऊसाकडे गेलो आणि ऊस फिरून बैठला. आपलं तोडणी चालू होती. परत ऊस फिरून बैठला आणि ऊस बघतोय तर काय, ऊस बघून असं वाटलं 24 कॅरेट सोनंच आहे. बघा जरा विचारूया फडकरी मामासनी. मामा, ऊसाला कांड्या किती आहेत? हा मोजा बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51. हा ओकेच. म्हटलं काय मित्रांनो, हेच ते बघा शेतकऱ्याचं 24 कॅरेट सोनं. हा, आणि किती घाम गाळला असेल शेतकऱ्यानं 24 कॅरेट सोनं काढायला. काय काय घातलं असेल उसाला. खरोखर त्या शेतकऱ्याला खरोखर मानलं पाहिजे. खरोखर एवढं त्यानं कष्ट केलं या शेतात. ऊस बघून खरोखर मला तर एवढं आश्चर्य वाटलं. काय राबला असेल या शेतकरी, बरोबर लय भारी वाटलं मला. जरा म्हटलं जरा आणि जरा ऊस बघूया म्हटलं फिरून. त्या मुळ्या त्यानं बघितल्या मित्रांनो. बघा त्या मुळ्या ऊसाच्या, काय असं वाटलं जणू काय शेतात सोनच पडले खरोखर. बघा ते काय काय 24 कॅरेट सोनं. हा, मस्त वाटतंय की नाही? हा, खरोखर भारी वाटतंय. आणि ऊस तोडणारी ती पण लई खुश होती. त्यांना मी विचारलं कसं वाटतंय म्हटलं ऊस तोडताना. हे असल्या ऊस तोडायला बरोबर लई भारी वाटते म्हणले. कारण लांब लचक ऊस होता, 51 कांड्या ऊस म्हणल्यावर काय त्यासनी पण मस्त वाटत होतं ऊस तोडायला. बघा ते किती कष्ट करतात ऊस तोडणारे. कष्टाशिवाय पर्याय नाही भावांनो, कष्टाशिवाय पर्याय नाही. लई कष्ट करायला लागते ऊस तोडायला सुद्धा. बघा तो शेतकरी आपला सचिन पाटील शेतकरी, या शेतकऱ्यानेच बघा 51 कांड्या ऊस काढलेला आहे. ऊस काढायसाठी कष्ट पण तेवढंच केलेलं आहे आणि डोकं सुद्धा भरपूर वापरलेलं आहे. कुठलं औषध कुठं घालायचं, कधी घालायचं, हे सुद्धा त्यांचा अनुभव मी ऐकला. बरोबर अनुभव एवढा मोठा आहे त्यांचा, ऐकून डोकंच सोनं झालं. बघा ते मित्रांनो 24 कॅरेट सोनं त्यांच्या शेतातलं. बघा ते कसं पडले शेतात 24 कॅरेट सोनं. असं सोनं टाकायचं पण धाडस फक्त एकाच माणसाचं होतंय, ते म्हणजे शेतकऱ्याचं. असं शेतात बिंदास टाकायचं. आणि त्यांना माहिती विचारली एवढा कसा ऊस भारी आलाय हो. त्यांनी सांगितलं की बाबा वेळेवर औषध मारलं पाहिजे, वेळेवर पाणी पाजलं पाहिजे. रात्र म्हणायचे नाही, दिवस म्हणायचे नाही, पाणी वेळेवर दिलं पाहिजे आणि औषध सुद्धा वेळेवर दिलं पाहिजे, तरच असा ऊस निघतोय. कारण ऊस शेतातून टाइमपास करायचं, ऊस अजिबात निघणार नाही तुमचा. चला तर मग आता ट्रॅक्टर पण आलेले आहे ऊस भरायला. बघा ट्रॅक्टर आलेलं आहे ऊस भरायला. चला तर भावानं, आता ट्रॅक्टर फडा शिरलेला आहे आणि आता ऊस भरायच्या जोडणीला त्यांनी लागणार आहे. तर आपण पण आता जाऊया घरी. असं वाटलं की बाबा इथंच थांबूया आणि आपलं ऊस भरत्याला परत शूटिंग करूया. पण काय करायचं, शेवटी आम्हाला सुद्धा पोट आहे की काय तो कामावर. मग म्हटलं जाऊया. गुड बाय. तर चला तर आता भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओके मित्रांनो.